हाय सर, तुमचं नाव सांगाल का? माझं नाव संतोष ओके, तुम्हाला सेमिनार बद्दल काय वाटलं सांगाल? सगळ्या मेंबर्सची खातेदारी सगळ्या गोष्टी नॉलेज एकदम परफेक्टली दिलं आणि एक गोष्टीचा आनंद झाला की माझा स्वतःचा बिझनेस वास्तव्य हे आफ्रिकन कंट्रीजमध्ये आहे. आम्ही जवळजवळ आतापर्यंत 15 ते 16 देशांमध्ये प्रवास केला आणि हा सगळा बिझनेस इतकं जवळून मी बघितलंय. पण ज्या पद्धतीने सरांनी समजावलंय, दोन्ही सरांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आणि काही प्रश्न हे मुद्दा मी अशा पद्धतीने विचारले होते सेमिनार चालू असताना की एक सर्वसामान्य मनुष्य जो नोकरी करत असेल आणि त्याला जर व्यवसाय घ्यायचा असेल तर त्याला काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात. हे मी प्रत्यक्षात ज्यावेळेस मी व्यवसायात आलो एक नोकरी करत असताना आणि मला जे फेस करावे लागले ते ह्या जनरेशनला किंवा येणाऱ्या युवा पिढीला फेस करायला लागू नये त्या पद्धतीने मी मुद्दा विचारला. त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं म्हणजे इरिटेशन त्यांना त्या गोष्टीचं आलं नाही आणि त्यांनी सकारात्मक त्यांचा दाखवला आणि उत्कृष्टरित्या प्रत्येक गोष्टीला चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि छोट्यातल्या छोट्या माणसाने सुद्धा कसं एक डोक्यात ठेवून त्याला कशा पद्धतीने चेस केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे याचं त्यांनी एक सुबक आणि चांगल्या प्रकारे सर्व सादरीकरण केलेलं आहे. खूप छान वाटलं. इथे आलेले प्रत्येक जे सदस्य आहेत म्हणजे मीही एक त्याच्यातला विद्यार्थीच आहे असं बसूनच मी सगळ्या गोष्टी शिकत होतो. बाबांना म्हणजे तुमच्या बाबांना आणि दुसरे कुलकर्णी सरांशी दुपारी ज्यावेळेस माझं खाली बोलणं झालं, थोडासा वेळ घेतो तुमचा, पण माझं एक काम आहे. कारण कसं आहे की इथे फक्त विचारांची लढाई आहे. म्हणजे मी मराठीमध्ये पण येताना मुद्दा म्हटलं मराठीत बोलू का, तर याचं मागचं कारण हे होतं की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रीयन मराठी माणूस एकत्र आणला. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा भाषण देऊन त्याला संघटित केला, परंतु विचारांची जी बीजं रोवायला पाहिजे होती ती रोवल्या गेली नाही. आणि सरांनी जो हा उपक्रम हाती घेतला या दृष्टीने जे ही एक वाटचाल सुरू केलेली आहे ही खरंच कौतुकास्पद आहे. आणि याबद्दल खरंच मी सरांना मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या मनामध्ये असलेल्या आयडिया, तुमच्या मनामध्ये असलेल्या गोष्टी ह्या पुढच्या जनरेशनला जर पास ऑन करायचे असतील तर असे उपक्रम हाती घेतलेच पाहिजे. धन्यवाद. खूप छान.